नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे जानकी मंदिरामध्ये आलेली असते सुमित्रासाठी प्रार्थना करायला. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, जानकी अगं तू इथे दर वेळेला येतेस आणि प्रत्येक वेळेला आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करत असतेस. देवावरती तुझी इच्छा जी आहे ना ती अपार आहे, त्यामुळे देव तुझं नक्की ऐकेल. तू अजिबात काळजी करू नको. अगं कधी कधी आपल्याला कठीण प्रसंगामधून जावं लागतं, पण त्याच्यामध्येही देव आपली साथ देतो. तू एक काम कर, तुझ्या सासूला बरं वाटेल, पण तू आहे ना इथे देवाभोवती प्रदक्षिणा घाल. तू देवी आईभोवती प्रदक्षिणा घातल्यास ना की तुझ्या सासूबाईला लवकर बरं वाटेल. हे तुझं व्रत आहे. देवावरती अपार श्रद्धा असणं आणि देव आपलं ऐकेलच, ही जी काही आपली इच्छा असते ना, अगं ते आपलं खरं व्रत असतं. तेव्हा तू आता देवाच्या भोवती प्रदक्षिणा घाल, तुझ्या सासूबाईंना लवकरच बरं वाटेल. तू हे व्रत करशील ना जानकी, माझं ऐकशील ना? तेव्हा जानकी म्हणते, हो गुरुजी, मी हे व्रत करेन. आणि इथे आता जानकी देवी आईसमोर प्रदक्षिणा घालायला लागते. तेव्हा तिला आठवत असतं. तेव्हा ती देवी आईला म्हणत असते की देवी आई, हे 10 दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप कठीण काळ होता. याच्यामध्ये आईनं सांभाळायचं होतं. ती ऐश्वर्या आमच्यावरती नजर ठेवून होती. तिच्यापासून या सगळ्या गोष्टी लपून ठेवायच्या होत्या. म्हणजे आमची खूपच जास्त दमछाक होत होती. पण या सगळ्यामध्ये एक आनंद होता, तो म्हणजे सारंग भाऊजी आमच्याकडे परत आले होते. सारंगसाठी इथे आता जानकी डबा घेऊन येत होती. सुमित्राची काळजी घेत होती. मंदिरामध्ये येऊन सुमित्रासाठी प्रार्थना करत होती आणि त्याचबरोबर ऐश्वर्याला आपल्यावरती संशय येऊ नये म्हणून तिच्यापासून या सगळ्या गोष्टी लपून ठेवत होती. म्हणजे खूपच जास्त दमछाक इथे आता जानकीची सुरू असते. हे सगळं तिला आता आठवत असतं. तेव्हा इथे जानकी सुमित्राला भरवायला जाते. तेव्हा सुमित्राचा एकच प्रश्न, माझा सारंग कुठे आहे, माझा सारंग कुठे आहे? तेव्हा प्रत्येक वेळेला सारंग भाऊजींना बरं वाटत नाही आहे, सारंग भाऊजी शेतावरती गेलेत, सारंग भाऊजी झोपलेत, ही सगळी उत्तरं जानकी आता देत होती. तेव्हा तिला हे सगळं खोटं बोलत असताना खूप जास्त त्राससुद्धा होत असतो. त्याच्यामध्ये सारंगचे आता अंत्यसंस्कार करण्यात आलेले असतात आणि सारंगचे जी काही अस्थी असते तीसुद्धा आणण्यात आलेली असते. तर ती हस्ती आता ठेवण्यात येते, अंत्यसंस्कार होतात, सारंगचा फोटो लावलेला असतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात, पण त्याबद्दल सुमित्राला मात्र काहीही सांगितलेलं नसतं. तेव्हा ऐश्वर्याला संशय येतो. ऐश्वर्या म्हणते की सारंग जाऊन 10 दिवस झाले, तरीसुद्धा सुमित्रा आईंना अजून काहीच कसं का सांगितलेलं नाही आहे. सुमित्रा आईंपासून ही गोष्ट अजून का लपून ठेवण्यात आली आहे? पण जाऊ दे, आता काय व्हायचं ते होऊ दे. काहीही झालं तरीसुद्धा मी जाणार आणि सुमित्रा आईंना आता सगळं सत्य सांगणार. सुमित्रा आईंना कळलं पाहिजे की सारंग आता या जगामध्ये नाही आहे ते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने सुद्धा आता एक प्लॅन तयार केलेला असतो. तर इथे जानकी येते. ती म्हणत असते की आई, मी तुमच्यासाठी फळं घेऊन आली आहे, तुम्ही फळं खाऊन घ्या बरं. तर इथे सुमित्रा आपल्या मुलांचा फोटो बघत असते. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई अहो तुम्ही अजून सूपसुद्धा प्यायला नाहीत. आई सूप थंड होईल ना, मग चांगलं नाही लागणार तो. थांबा मी तुम्हाला सूप देते. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी 1 मिनिट थांब. हे बघ जानकी, तू आधी मला सांग, माझं सारंग कुठे आहे गं? आज 10 दिवस झाले मला हॉस्पिटलमध्ये, अजून माझा सारंग मला एकदासुद्धा बघायला आलेला नाही आहे आणि ती ऐश्वर्यासुद्धा आली नाही. काय झालं आहे? का बरं ते दोघेही मला बघायला आले नाही? घरी सगळं ठीक आहे ना? तेव्हा जानकी म्हणते, हो आई, घरी सगळं ठीक आहे आणि आता सगळं ठीक होणार आहे लवकरच. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा सारंग भाऊजी येतील तुम्हाला बघायला. खूप दिवसांनी शेतावरती गेले ना, म्हणून ते शेतामध्ये रमलेत. तुम्ही काळजी करू नका, सारंग भाऊजी येतील. तेव्हा इथे सारंग ऋषिकेशला म्हणत असतो, दादा अरे हे काय सगळं चाललं आहे? अजून किती दिवस आपल्याला हे नाटक करावं लागणार आहे? 10 दिवस झाले, तिथे आईला बरं वाटत नाही आहे, मला इथे एकट्याला राहावं लागते. हे बघ दादा, आपल्याला फायनल इथे घाव घालावंच लागेल. ती ऐश्वर्या आहे ना खूपच जास्त चॅप्टर बाई आहे. अरे तुला माहिती नाही आहे ती किती पद्धतीने इथे खेळ खेळते. मी तिच्याबरोबर होतो तेव्हा मी बघितलं आहे ना, तिचं डोकं आपल्यासारखं चालत नाही. हे बघ मला या सगळ्यामध्ये आईची खूप काळजी वाटते. आईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मी काय म्हणतो दादा, आपण एक काम करूया, आपण शेवटचा फायनल घाव आता घालूया, जे व्हायचं ते होऊ दे. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की सारंग तू अगदी बरोबर बोलतोयस, आपल्या लवकरच इथे आता शेवटचा घाव घालावाच लागणार आहे. दादा ऑलरेडी 10 दिवस झालेत, आपल्याला त्या ऐश्वर्याला लवकरच एक्सपोज करावं लागणार आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, बरोबर बोलताय तुम्ही, अरे पण तिला मी खूप धमकावलं. तेव्हा सौमित्र म्हणतो, तुला अजून तिला धमकावावं लागेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, एवढं धमकावलं ना तिला, पण तरीसुद्धा ती प्रॉपर्टीचे पेपर काही माझ्या हातामध्ये देत नाही आहे.
अजून काय करायचं आहे मी? तेव्हा सारंग म्हणतो, दादा अरे ती ऐश्वर्या घाबरणार नाही आहे. तुला वाटतेस तू तिला धमकावलेस. अरे पण ती 2 पावलं जर मागे येते ना तर ती 10 पावलं पुढे जात असेल. मी तिच्याबरोबर होतो ना तेव्हा ती कशा पद्धतीने कटकारस्थानं करायची ना, सगळं काय माहिती आहे मला दादा. अरे तुला माहिती नाही आहे, तुम्ही सरळ रस्त्याने जात आहे पण ती कधी वाकड्या रस्त्याने दुसरा प्लॅन करेल आणि आपल्यालाच फसवेल ना, कळणारसुद्धा नाही. म्हणून मी काय म्हणतोय दादा, तिच्यावरती बारीक लक्ष ठेवायला हवं आणि तिच्या आधी आपल्याला काहीतरी करायला हवं. नाहीतर ती खूप मोठा धमाका करू शकते आणि त्याच्यामध्ये आपण अडकू शकतो दादा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सारंग बरोबर बोललेला असतो, कारण ऐश्वर्याने प्लॅन केलेला असतो. ती इथे आता सुमित्राला भेटायला आलेली असते, पण ती इथे साधेपणात भेटायला आलेली नसते, तर तिने पांढरी शुभ्र साडी नेसून ती इथे आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते. जेणेकरून ती जेव्हा सुमित्राच्या समोर जाईल तेव्हा जास्त काही बोलायची गरजच लागणार नाही. ऑलरेडी सुमित्राला सगळं कळेल असं ऐश्वर्याला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग पोलीस स्टेशनमध्ये असतो. त्याला भेटण्यासाठी ऋषिकेश तिथे आलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी ऋषिकेशला फोन करते आणि म्हणत असते, ऋषिकेश आई काही खातपीत नाही आहेत. आईने हट्ट केला आहे की त्यांना काही करून सारंग भाऊजींना भेटायचंच आहे. आता काय करायचं आपण? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी मला माहिती आहे तुला त्रास होतो आहे, पण हे बघ आताच हे शक्य नाही आहे. तुला माहिती आहे ना, आपल्याला अजून थोडे दिवस हे नाटक करावंच लागणार आहे. जोपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर आणि तुझ्या आईच्या विरोधातले पुरावे आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हे नाटक आपल्याला करावं लागणारच आहे. जानकी तू आईला समजाव ना. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश अहो आई इथे सूप प्यायलेल्या नाही आहेत, त्या फळं खात नाही आहेत, त्या फक्त एवढंच म्हणत आहेत की त्यांना सारंगला भेटायचं आहे. तेवढ्यातच इथे ऐश्वर्या आलेली असते आणि त्या जानकीच्या बाजूने सुमित्राच्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी प्लीज तू शांत हो आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, आताच आपल्याला आईला काही सांगता येणार नाही आहे. तू थोडा धीर धर, आपण लवकरच आईला सत्य सांगूया, तोपर्यंत तू शांत राहा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या आता सुमित्राला भेटायला आलेली असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या अगं कुठे होतीस तू आणि माझा सारंग कुठे आहे? आणि हे काय ऐश्वर्या, अगं तू काय हा स्वतःचा अवतार करून घेतला आहेस? अशी का आली आहेस तू? तुझं मंगळसूत्र, तुझ्या बांगड्या कुठे आहेत? आणि अशी पांढरी साडी नेसून का आली आहेस? रंगीत साड्या कुठे आहेत तुझ्या? अशी का आली आहेस तू ऐश्वर्या माझ्यासमोर? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश आपण आईनं सगळं सत्य सांगूया. हे बघा आपल्या नाटकामुळे आईंच्या जीवावरती बेतायला नको, म्हणून आपण आईनं सगळं सांगूया ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नको जानकी, आताच तू आईला काही सांगू नकोस. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या अगं हा काय अवतार केला आहेस आणि अशी का आली आहेस तू पांढरी साडी नेसून? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, आई अहो माझ्या आयुष्यामध्ये आता रंगच राहिलेले नाही आहेत. माझ्यासारखी बाई पांढरी साडी नेसेल नाही तर कशी राहील सांगा बरं तुम्ही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई अहो देवाने माझ्या हातातला चुडा होता ना तो काढून घेतला. माझ्या हक्काचं मंगळसूत्रसुद्धा मला आता घालता येणार नाही आहे आई, कारण आता सारंग या जगामध्ये नाही आहेत. सारंग मला सोडून निघून गेले. मग आता ज्या बाईचा नवरा नसतो ती बाई अशी राहणार नाही तर कशी राहणार? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, अहो आई तुमचा मुलगा तेव्हा घरी निघून गेला आणि मला विधवा करून गेला. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय? आणि सुमित्राच्या हातातला कप आता खाली पडतो आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तिच्या हातातून ग्लास पडल्यानंतर जानकीला आवाज येतो. जानकी म्हणते, ऋषिकेश मी तुमच्याजवळ नंतर बोलते हा, इथे आईंच्या रूममध्ये कोण आले मला बघू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी जेव्हा सुमित्राच्या रूममध्ये येते बघते तर काय, ऐश्वर्या पांढरी साडी नेसून तिथे उभी राहिलेली असते आणि सुमित्राला त्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय माझा सारंग देवाघरी गेला? नाही नाही नाही, असं होऊ शकत नाही. माझा सारंग मला सोडून जाऊ शकत नाही. हे काय चाललंय तुमचं? कसलं नाटक चाललंय? खोटं बोलताय तुम्ही सगळेजण. माझा सारंग मला सोडून गेलेला नाही आहे. हो ना जानकी, हे सगळं खोटं आहे ना जानकी, सांग बरं. तेव्हा जानकी म्हणते, आई आई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुम्ही शांत व्हा, असं काही झालेलं नाही आहे. ऐश्वर्या उगाच खोटं बोलू नकोस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय म्हणालीस तू जानकी? काय म्हणालीस? मी खोटं बोलते? अगं कुठल्या बाईला आपला नवरा असताना असं पांढऱ्या साडीमध्ये हातातल्या बांगड्या काढून मंगळसूत्र काढून राहायला आवडेल गं? कुठली बाई आपल्या नवऱ्याच्या जाण्याचं खोटं बोलेल? अगं तू खोटं बोलू नकोस जानकी. आई अहो ही तुमच्यापासून सत्य लपवते. हे बघ जानकी, आता तरी आईनं खरं सांग, आईंचा तो अधिकार आहे, हो की नाही आई? तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी खोटं बोलू नकोस, जे काही खरं आहे ते सांग मला. अगं सारंग माझा मुलगा आहे, त्याच्या बाबतीत काय घडलंय हे मला कळायला नको का? तो अधिकार आहे माझा, हक्क आहे माझा, माझ्यापासून ह्या गोष्टी लपून ठेवू नकोस. तेव्हा इथे जानकी आता गप्पच बसते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, सांग ना जानकी सांग,
अगं आईंपासून का तू सत्य लपवतेस? सारंग हा त्यांचा लाडका मुलगा होता. आईंचा अधिकार आहे सत्य जाणून घेण्याचा. तेव्हा तू आता लवकरात लवकर आईनं सांग. मी तुझ्यासमोर हात जोडते जानकी. आईपासून सत्य आता लपू नकोस आणि उगाच मला खोटं ठरवू नकोस. मला काही हौस नाही आहे असं राहायची. विधवेचं आयुष्य जगायला कुठल्या बाईला आवडेल गं? तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही ऐश्वर्या नाही, हे शब्द बोलू नकोस. मला ते ऐकवत सुद्धा नाही आहेत. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या अगं गप्प बस तू. अगं काय मिळालं तुला हे सगळं करून? ऐश्वर्या पांढरी साडी नेसून तू आईंच्या समोर का आलीस? काय नवीन नाटक चाललंय तुझं? काय तुला सिद्ध करायचं हे सगळं करून? काय ही नाटकं करतेस आईंच्या समोर? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय नाटकं चालली आहेत माझी? अगं ऐश्वर्या, नवरा मेलाय माझा, त्यांचा मुलगा गेलाय आणि तू म्हणतेस की मी नाटक करते म्हणून? अगं मी नाटकं का करेन? हे सगळं मी मुद्दामून का करेन? अगं मला काही हौस आहे का विधवा बनून इथे आईंच्या समोर येऊन उभं राहायची? तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही नाही, मला हे ऐकवत नाही आहे. एक आई आहे मी आणि आईचा विश्वास ठाम आहे. माझा सारंग मला सोडून जाऊ शकतच नाही. मला माहिती आहे माझा सारंग जिवंत आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही आई, खरंच नाही. अहो सारंगला जाऊन 10 दिवस झालेत. 10 दिवस या लोकांनी ही गोष्ट तुमच्यापासून लपून ठेवली आई. पण सत्य हेच आहे की आता सारंग या जगामध्ये नाही आहेत. खरंच सांगते, सारंग आता देवाघरी गेलेत आई. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, नाही नाही, माझा मुलगा मला सोडून कधीच जाऊ शकत नाही. जानकी बोल ना गं, तू का गप्प आहेस? बोल ना, सारंग कुठे आहे? सारंग शेतावरती गेलाय ना? तू तर इथे मला सांगत होतीस की सारंग शेतावरती गेलाय, सारंग झोपलाय, सारंगला बरं वाटत नाही आहे असं म्हणत होतीस ना तू. मग आता माझ्या सारंगचं काय झालं आहे हे ऐश्वर्या काय म्हणते? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आई मी तेच सांगते जे खरं आहे. सारंग आता या जगामध्ये नाही आहेत. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई प्लीज प्लीज एकदा ऐकून तरी घ्या. तेव्हा इथे आता जानकी ही खोटं बोललेली असते त्यामुळे सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते, जानकी लांब हो माझ्यापासून. अजिबात मला हात लावू नकोस. एवढं मोठं सत्य तू माझ्यापासून लपवलंस. एवढ्या वेळा तुला विचारलं की सारंग कुठे आहे, सारंग कुठे आहे, पण तू मला कधीच खरं सांगितलं नाहीस. 10 दिवस झाले माझ्या मुलाला जाऊन आणि ही गोष्ट मला ऐश्वर्याकडून आता कळते. म्हणजे अजून किती तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवणार होतात हा? सांग मला आता खरं काय आहे ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सांग जानकी सांग, जे काही सत्य आहे ते आईनं सांगून टाक. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं सांगणार आहेस का आता? तेव्हा जानकी म्हणते, हो आई, सारंग भाऊजी या जगामध्ये आता नाही आहेत. ते आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेलेत. पण तुम्हाला हे सत्य मी सांगितलं नाही कारण तुम्ही आजारी होतात आई. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं गप्प बस तू. आता तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. तू खोटं बोललीस ना माझ्याशी. एवढी मोठं गोष्ट माझ्यापासून लपवायला तुम्हाला लाज नाही वाटली? आताच्या आत्ता मला घरी जायचं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई तुम्हाला आता जाता येणार नाही आहे. अजून आपल्याला डिस्चार्ज दिलेला नाही आहे आणि तुम्हाला पूर्णपणे बरंसुद्धा वाटत नाही आहे. आई प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, जानकी आता मी इथे 1 मिनिटसुद्धा थांबणार नाही आहे, कळलं ना तुला? कुणाचं ऐकणार नाही आहे मी. ऐश्वर्या चल चल, मला आता घरी घेऊन चल. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, हो हो आई, चला चला, मी तुम्हाला घेऊन जाते. तेव्हा जानकी म्हणत असते, आई प्लीज प्लीज असं करू नका, तुम्ही घरी जाऊ नका. हे बघा आई, आपण हवं तर डॉक्टरांजवळ बोलूया ना. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अजिबात नाही, मला आता कुणाशी काही बोलायचं नाही आहे. आणि सरळ इथे आता जानकी ही तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण सुमित्रा ऐश्वर्याबरोबर निघून जाते. तेव्हा जानकीला आता काय करावं काही कळत नसतं. तेव्हा सारंग म्हणत असतो, दादा अरे आईला काय झाले, मला एकदा एकदा फक्त आईजवळ बोलायचं आहे. दादा तू एक काम कर ना, तू आईला फोन कर आणि मी इथून काहीच बोलणार नाही, फक्त मी आईचा आवाज ऐकतोय दादा, प्लीज प्लीज तू फोन तरी कर ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सारंग प्लीज 1 मिनिट थांब. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकीचाच फोन आलेला असतो. तर प्रेक्षकांनो बघा, आता इथे सारंगला सुमित्राची इतकी काळजी वाटते आणि ज्या वेळेला ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण मिळून जेव्हा सुमित्राला त्रास देत होते, जेव्हा खोटी पार्वती म्हणून लताबाईंना घेऊन आले होते, तेव्हा सारंगने आपल्या आईच्या तब्येतीचा विचार केला नाही. तेव्हा तिला इथे हार्ट अटॅकसुद्धा येणार होता. तेव्हा इथे सारंगला तर आनंद होत होता आणि तो आपल्या आईला इथे जानकीच्या लताबाईंच्या विरोधामध्ये सातत्याने भडकवत होता. तेव्हा या धक्क्याने आपल्या आईचा जीव जाईल याचासुद्धा विचार केला नव्हता सारंगने आणि आता त्याला सारंगला आपल्या आईची खूप काळजी वाटते. तर इथे ऐश्वर्या आता सुमित्राला घेऊन गेल्यानंतर जानकी ऋषिकेशला फोन करते आणि ऋषिकेश फोन स्पीकरवरती टाकतो कारण सारंगलासुद्धा ऐकायचं असतं जानकीचं बोलणं. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश सगळा गोंधळ झाला हो. ही ऐश्वर्या आहे ना ऐश्वर्या, ती ऐश्वर्या पांढरी साडी नेसून आईंच्या समोर येऊन उभी राहिली आणि तिने सारंग भाऊजींच्या मृत्यूची बातमी आईंना सांगितली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय ही ऐश्वर्या आता इतका नालायकपणा करायला लागले, इतक्या खालच्या पातळीला गेली ती?
तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू आईजवळ थांब, आईला सांग की मी येतोय म्हणून. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश अहो आई त्या ऐश्वर्याबरोबर निघून गेल्या, त्या 1 मिनिटसुद्धा इथे थांबलेल्या नाही आहेत. आता काय करायचं, आईना कसं समजवायचं. हे बघा ऋषिकेश, मी काय म्हणते, आपण हे नाटक आहे ना इथल्या इथे थांबूया. आईंच्या जीवावरती बेतायला नको. आपण एक काम करूया, जे व्हायचं ते होऊ दे. आपलं घर वाचवायचं आहे ना, आपण ते कसंही वाचू, नाहीतर आपण कुठेतरी दुसरीकडे राहू. तसंही आपण शून्यातून आपलं विश्व पुन्हा एकदा उभं केलं होतं ना ऋषिकेश, मग ह्या वेळेला सुद्धा आपण तसंच करू. पण आपल्या या नाटकामुळे घरातल्या लोकांच्या तब्येतीवरती त्याचा परिणाम व्हायला नको. आपण सगळं काही आईना सांगूया आत्ताच्या आत्ता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी प्लीज प्लीज तू 1 मिनिट शांत हो. हे बघ, मान्य आहे की आईला सगळं सत्य समजलंय, पण आता आपल्याला ऐश्वर्याला धडा शिकवायचा आहे ना. आतापर्यंत ऐश्वर्याने सगळ्यांना किती त्रास दिला हे तुला माहिती आहे. म्हणून मी तुला म्हणतोय की आता कुणाला काही सांगू नकोस. हे बघ, अजून थोडेच दिवस. आता एकदा का ऐश्वर्याला आपण एक्सपोज केलं की ते प्रॉपर्टीचे पेपर आपण लवकरात लवकर मिळवू. तू नको काळजी करू, थोडासा तरी वेळ दे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश अहो वेळच तर नाही आहे ना आपल्याकडे. अहो या नाटकापायी आपण आपल्या घरच्या लोकांचा जीव धोक्यात टाकायचा का. मला ते महत्त्वाचं वाटत नाही आहे. मला माझं कुटुंब महत्त्वाचं वाटतं आहे. ते ऐश्वर्याला जाऊ दे तिकडे. ऐश्वर्यासाठी आपण आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात नाही घालू शकत. प्रॉपर्टी काय, प्रॉपर्टी आपण पुन्हा कमवू ऋषिकेश, पण माणूस गेला तर आपण कुठून आणणार आहोत माणूस. हे बघा, मला आईंची खूप काळजी वाटते. सारंग भाऊजी आता या जगात नाही आहेत हे समजल्यापासून त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. आपण लवकरात लवकर आईंना ही गोष्ट सांगायलाच हवी की सारंग भाऊजींना काही झालेलं नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी ते आपण नंतर बोलू. आधी तू घरी पोच. ती ऐश्वर्या घरी जाऊन अजून जास्त काही तमाशा करायच्या आधी तू घरी पोच आणि मी सुद्धा इथून आता घरीच येतोय. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, दादा अरे काय चालले हे, मी एकदा आईला भेटू का, एकदा आईला भेटून सगळं सत्य सांगतो ना. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, सारंग हे बघ तू शांत हो, आईला काही होणार नाही आहे. जानकी घरी चालले, मी सुद्धा चाललो आहे ना, मी आईची काळजी घेईन. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, दादा प्लीज प्लीज तू आता आईला सांभाळा. आईला आता खूप मोठा धक्का बसला असेल. मी या जगात नाही आहे हे तिला कळल्यावरती तिला काही सुचणार नाही. तुला माहिती आहे ना दादा, तिचं आपल्यावरती किती प्रेम आहे ते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो मला माहिती आहे, तू काळजी करू नको. मी आईला समजावेन, तिला कसं सत्य सांगायचं हे मी बघेन, तू नको काळजी करू. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या खूप नीचपणा केलात तुम्ही. आईच्या समोर पांढरी साडी नेसून जायची तुम्हाला काय गरज होती. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता सुमित्रा घरी आलेली असते. सारंगचा फोटो बघून तिला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते, सारंग माझा सारंग, अरे काय झालं हे, कसा रे सोडून गेलास तू मला. आणि इथे आता सुमित्रा खूप जास्त रडायला लागते. तेवढ्यातच तिथे जानकी, ऋषिकेश, अवंतिका, सौमित्रसुद्धा असतात. तेव्हा इथे आता नाना म्हणत असतात की सुमित्रा अगं सावध स्वतःला. आता काय करायचं आपण, त्याचं आयुष्यच तेवढं होतं ना, आणि ज्याचं आयुष्य जेवढं असतं ते त्याला तेवढंच मिळतं गं. आता काय करायचं सांग बरं, आता आपल्याला स्वतःला सावरावं लागणार आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अहो आपण स्वतःला सावरू, पण आपली माणसंच आपल्याबरोबर खोटं बोलली. तुम्ही सगळ्यांनी हे सत्य लपवलं आहे ना माझ्यापासून. तुम्ही सगळेजण माझ्यासाठी गुन्हेगार आहात. तुम्ही सगळेजण गुन्हेगार आहात. माझ्या मुलाचं एवढं मोठं सत्य तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलं. खूप चुकीचं वागलाय तुम्ही. यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना कधीच माफ करणार नाही आहे, कळलं का तुम्हाला. तेव्हा इथे आता सुमित्रा सगळ्यांवरती चिडलेली असते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. सुमित्रा जानकीला म्हणत असते, जानकी तू सांगितलंस ना सगळ्यांना हे सत्य माझ्यापासून लपवायला. तेव्हा जानकी म्हणते, आई प्लीज तुम्ही शांत व्हा आणि एकदा माझं ऐकून तरी घ्या ना. तेव्हा इथे सुमित्रा जानकीला धक्का देते आणि म्हणते, बाजूला हो माझ्यापासून, हात लावू नकोस मला. मला हातसुद्धा लावायचा नाही आहे तू, आणि माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. तू हे सगळं मुद्दामून केलेस. माझ्या मुलाचं सत्य तू लपवून ठेवलंस आणि खूप चुकीचं केलेस तू जानकी. त्यानंतर इथे सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या तू आता स्वतःला जप हा, तुला तुझी काळजी घ्यावी लागणार आहे. रडू नकोस आता सारखी. हे बघ ऐश्वर्या, तुझ्या पोटामध्ये सारंगचा अंश आहे, त्याला आता तुला मोठं करायचं आहे, कळलं ना. तुला आता स्वतःला जपावं लागणार आहे, काळजी घ्यावी लागणार आहे तुला. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, हे बघा मला आता काही कळत नाही आहे. आपण आता इथे सारंग भाऊजी आणि आईंची भेट घडवून द्यायची म्हणजे द्यायची, आणि या सगळ्यामध्ये तुम्ही माझी साथ द्यायची आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं पण कसं शक्य आहे, म्हणजे सारंगची आणि आईची भेट आपण कशी काय करून देऊ शकतो. त्या ऐश्वर्याला सगळं काही कळेल ना. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या उभी असते
आणि कुणीतरी व्यक्ती मागून येते, ऐश्वर्याच्या तोंडावरती रुमाल ठेवून तिला बेशुद्ध करते. आणि इथे आता ऐश्वर्या बेशुद्ध झाल्यानंतर तिला पकडून एका गाडीमध्ये आता बंद करून ठेवलेलं असतं. गाडीमध्ये टाकून इथे आता गाडी लॉक केलेली असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, वाचवा मला, वाचवा, उघडा दरवाजा, उघडा, कुणी मला इथे आणून ठेवलंय, उघडा म्हणते ना दरवाजा. आणि ती आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, गाडीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. पण गाडी लॉक असल्यामुळे ऐश्वर्याला अजिबात बाहेर येता येत नाही, कारण अशा पद्धतीने तिला आता लॉक करून ठेवलेलं असतं.